नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, आपण पार्ट 1मध्ये 70 क्वेश्चन्सपर्यंत बघितलेलं आहे. आता इथने पुढं आपण 71पासून पुढे टॅबलेटचे MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 71, एक्सिपिएंट्स आर ऑप्शन ए ॲक्टिव्ह ड्रग, बी इनर्ट सबस्टन्स, सी प्रिझर्वेटिव्ह, डी कलर्स. तर एक्सिपिएंट हे इनर्ट सबस्टन्सेस असतात. नेक्स्ट क्वेश्चन, मेन फंक्शन ऑफ एक्सिपिएंट. आता आपण म्हणलं एक्सिपिएंट काय आहे, इनर्ट सबस्टन्स आहे. तर इनर्ट सबस्टन्स आणि एक्सिपिएंट दोन्ही एकच झाले. तर यांचं फंक्शन काय आहे, मेन फंक्शन काय आहे? तर ड्रग, ऑप्शन ए ड्रग ॲक्शन, सेकंड एड फॉर्म्युलेशन, सी ॲक्ट ॲज ड्रग अँड रिड्यूस बायोअवेलेबिलिटी. बायोअवेलेबिलिटी जर रिड्यूस करत नाही, ॲक्ट ॲज ड्रग पण नाही आणि ड्रगचे ॲक्शन पण देत नाही, तर हे एड फॉर्म्युलेशनला मदत करतो. 73, डायल्युएंट्स आर ॲडेड टू. आता डायल्युएंट्स कशासाठी ॲड करतात? इम्प्रूव्ह टेस्ट, इन्क्रीज वेट, इन्क्रीज हार्डनेस, इम्प्रूव्ह स्टॅबिलिटी. तर ऑप्शन बी इन्क्रीज वेट. 74, कॉमन डायल्युएंट, त्यामध्ये आन्सर आहे लॅक्टोज. 75, लॅक्टोज अवॉइडेड इन. लॅक्टोज कोणत्या केसमध्ये अवॉइड केलं जातं? तर डायबेटिक, नॉर्मल, लॅक्टोज इंटॉलरन्स आणि पेडियाट्रिक. तर ऑप्शन आहे सी लॅक्टोज इंटॉलरन्स. 76, वॉटर सोल्युबल डायलंट. वॉटर सोल्युबल डायलंट कोणतं आहे? तर ते आहे लॅक्टोज आहे. लॅक्टोजवरती खूप क्वेश्चन आले मित्रांनो, आणि आता पण नेक्स्ट जी आपली भरती येणार आहे 2026ची, त्यामध्ये पण येऊ शकतात. पुढचा क्वेश्चन आहे आपला बाइंडर. बाइंडर इज युज्ड टू बाइंड इन्ग्रेडियंट्स. इंटिग्रेट ठेवण्यासाठी किंवा कनेक्टेड ठेवण्यासाठी बाइंडर यूज केला जातो. तर कॉमन बाइंडर काय आहे? तर स्टारचे. आपण थेरीचा पोर्शन जेव्हा आपण घेतला आहे तेव्हा आपण सांगितलेलं आहे. बाइंडर ॲडेड ड्युरिंग. बाइंडर कधी ॲड करतात? ग्रॅन्युलेशनला. एक्सेस बाइंडर कॉजेस. जर बाइंडर जास्त झालं तर काय होतं? पुअर डिसइंटिग्रेशन, कमी डिसइंटिग्रेट होतं. नेक्स्ट आहे डिसइंटिग्रेट हेल्प टॅबलेट टू. तर डिसइंटिग्रेट काय करतं? ब्रेक करतं. कधी? जेव्हा टॅबलेट इंजेक्शन करतो तेव्हा. नेक्स्ट आहे 82, कॉमन डिसइंटिग्रेट. कॉमन डिसइंटिग्रेट आहे स्टार्च. 83, सुपर डिसइंटिग्रेंट. सुपर डिसइंटिग्रेंट यूज्ड इन MDT. 84, सुपर डिसइंटिग्रेंट एक्झाम्पल SSG. 85, लुब्रिकंट्स रिड्यूस, फ्रिक्शन रिड्यूस करतात. आणि कॉमन लुब्रिकंट मॅग्नेशियम स्टिरेट. लक्षात ठेवायचं एक्झाम्पल आपल्याला. एक्सेस लुब्रिकंट कॉजेस डिले डिसइंटिग्रेशन. डिसइंटिग्रेशन जे ब्रेकअप ऑफ टॅबलेट होणार आहे त्याच्यामध्ये डिले होतं जर जास्त प्रमाणात लुब्रिकंट यूज केलं तर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्लायडंट इम्प्रूव्स. ग्लायडंट काय करतं? फ्लो इम्प्रूव्ह करतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉमन ग्लायडंट. तर कॉमन ग्लायडंट ऑप्शन आहे ए टाल्क, बी एरोसिल, सी लॅक्टोज, डी जिलेटिन. तर याचा आन्सर आहे एरोसिल. स्वीटनर्समध्ये स्वीटनर्स ॲडेड टू. स्वीटनर कशासाठी ॲड करतात? पॅलेटेबिलिटीसाठी. हार्डनेससाठी नाही. फ्लोचा आणि स्वीटनरचा काही संबंध नाही, आणि स्टॅबिलिटीचा पण नाही संबंध. नेक्स्ट आहे आर्टिफिशियल स्वीटनर. तर यामध्ये आहे सॅक्रिन. एक्सिपिएंट्स शुड बी टॉक्सिक, रिॲक्टिव्ह, सेफ अँड इनर्ट. आणि ऑप्शन डी आहे ॲक्टिव्ह. तर सेफ आणि इनर्ट असले पाहिजेत. नेक्स्ट आहे वेट ग्रॅन्युलेशन इन्व्हॉल्व्स डायरेक्ट कॉम्प्रेशन, बाइंडर सोल्युशन, ड्राय मिक्सिंग, कोटिंग. ऑप्शन बी ड्राय सोल्युशन. 94, वेट ग्रॅन्युलेशन प्रिफेर्ड फॉर. वेट ग्रॅन्युलेशन प्रिफेर फॉर. तर याचा आन्सर आहे बी पुअर फ्लो ड्रग्स. 95,
ॲडव्हान्टेज ऑफ वेट ग्रॅन्युलेशन, बेटर फ्लो बेटर करण्यासाठी वेट ग्रॅन्युलेशनचं यूज होतो. डिसॲडव्हान्टेज ऑफ वेट ग्रॅन्युलेशन, मॉइश्चर एक्सपोजर, ड्राय ग्रॅन्युलेशन यूज फॉर मॉइश्चर सेन्सिटिव्ह, ड्राय ग्रॅन्युलेशन यूज होते मॉइश्चर सेन्सिटिव्हसाठी आणि वेट बेटर फ्लोसाठी. ड्राय ग्रॅन्युलेशन काय अवॉइड करतं तर ड्राईंग नसतं त्याच्यामध्ये, कारण की ते ऑलरेडी ड्राय ग्रॅन्युलेशन आहे ना त्याच्यामुळे. ड्राय ग्रॅन्युलेशन मेथड्स, A स्लगिंग, B रोलर कॉम्पॅक्शन, C बोथ वेट स्क्रीनिंग. स्लगिंग आणि रोलर कॉम्प्रेशन हे दोन्ही ऑप्शन आहेत. 100 स्लगिंग इन्व्हॉल्व्स, स्लगिंगमध्ये लार्ज स्लग्स असतात. रोलर कॉम्पॅक्शन युजेस, तर रोलर कॉम्पॅक्शन काय यूज करतं, पंचेस, रोलर, बाइंडर आणि ड्रायर, तर तो यूज करतो रोलर्स, ऑप्शन बी. ॲडव्हान्टेज ऑफ ड्राय ग्रॅन्युलेशन, हीट सेन्सिटिव्ह ड्रग्स, डायरेक्ट कॉम्प्रेशन इन्व्हॉल्व्स. डायरेक्ट कॉम्प्रेशनमध्ये काय इन्व्हॉल्व आहे तर डायरेक्ट कॉम्प्रेशन असणार, कारण वेट आणि ड्राय तर नसणार आहे, कोटिंग पण नाही आहे. 104 डायरेक्ट कॉम्प्रेशन रिक्वायर्स गुड फ्लो. ॲडव्हान्टेज ऑफ डायरेक्ट कॉम्प्रेशन, fewer steps, low cost, no moisture. Answer D. डायरेक्ट कॉम्प्रेशन अनसुटेबल फॉर, कशासाठी सुटेबल नाही तर ते पुअर फ्लो सुटेबल नाही आहे, कारण की ते बेटर फ्लोसाठी असतं. डायरेक्ट कॉम्प्रेशन एक्सिपेंट, तर याचा आन्सर आहे स्प्रे ड्राईड लॅक्टोज. MCC यूज इन, MCC कशात यूज होतं डायरेक्ट कॉम्प्रेशनमध्ये. मेन लिमिटेशन ऑफ डायरेक्ट कॉम्प्रेशन, तर ते आहे सेग्रिगेशन. ग्रॅन्युलेशन इम्प्रूव्ह, ग्रॅन्युलेशन काय इम्प्रूव्ह करतं, फ्लो इम्प्रूव्ह करतो. आपण थेअरीमध्ये हे पाहिलेलं आहे. मिलिंग डन टू, रिड्यूस साईज. स्क्रीनिंग इन्शुअर, स्क्रीनिंग काय करतं, युनिफॉर्म साईज पण आहे, रिमूव्ह ओव्हर साईज पण आहे आणि इम्प्रूव्ह फ्लो पण आहे, तिन्ही पण, म्हणजे ऑप्शन डी. 113 कॉम्प्रेशन फोर्स अफेक्ट्स, हार्डनेसवरती अफेक्ट करतं. ओव्हर कॉम्प्रेशन कॉजेस सॉफ्ट टॅबलेट, कॅपिंग, हार्ड स्लो टॅबलेट अँड फ्रायबल, तर आन्सर आहे सी, हार्ड स्लो टॅबलेट. अंडर कॉम्प्रेशन कॉजेस कॅपिंग, सॉफ्ट टॅबलेट, हाय फ्रायबिलिटी. कॉम्प्रेशनच्या अंडरमध्ये काय येतं ते ऑल ऑप्शन येतं. वेट ग्रॅन्युलेशन इम्प्रूव्ह, वेट ग्रॅन्युलेशन काय इम्प्रूव्ह करतं, फ्लो पण करतं, कॉम्प्रेसिबिलिटी पण आणि युनिफॉर्मिटी. आन्सर आहे डी. ड्राय ग्रॅन्युलेशन ऑल्सो कॉल्ड, ड्राय ग्रॅन्युलेशनला नेक्स्ट नाव काय आहे, म्हणजे दुसरं नाव काय तर ड्राय कॉम्पॅक्शन. 118 मेथड अवॉइडिंग बाइंडर, डायरेक्ट, जास्त मेथड नाही आहेत असं की बाबा जास्त मेथड अवॉइड करते ते. बेस्ट फॉर हीट अँड मॉइश्चर सेन्सिटिव्ह, डायरेक्ट आणि ड्राय हे दोन आहेत. ग्रॅन्युल्स प्रिपेअर टू इम्प्रूव्ह, ग्रॅन्युल प्रिपेअर होतात कशासाठी, काय इम्प्रूव्ह करण्यासाठी तर फ्लो अँड कॉम्प्रेसिबिलिटी. आन्सर बी. टॅबलेट डिफेक्ट्स इन्फ्लुएन्स बाय, ऑप्शन डी. फर्स्ट आहे ग्रॅन्युलर साईज, मॉइश्चर आणि कॉम्प्रेशन, ह्या तिन्हीसाठी टॅबलेट डिफेक्ट इन्फ्लुएन्स होतं. कॅपिंग डिफेक्ट रिलेटेड टू, कशाच्या रिलेटेड आहे कॅपिंग डिफेक्ट, टॅबलेटचाच आहे डिफेक्ट, हा टॅबलेटच्या कॅपिंगचा डिफेक्ट आहे, त्याचा आन्सर आहे कॉम्प्रेशन, ऑप्शन सेकंड. लॅमिनेशन कॉज बाय मॉइश्चर, एअर एन्ट्रॅपमेंट, इम्प्रॉपर कॉम्प्रेशन. आन्सर डी. पेकिंग अँड स्टिकिंग रिलेटेड टू कॉम्प्रेशन. आयडियल एक्सिपिएंट शुड बी कॉम्पॅटिबल, आयडियल एक्सिपिएंट काय असलं पाहिजे, कॉम्पॅटिबल असलं पाहिजे. 126 मॅनिटॉल प्रिफेअर ड्यू टू स्वीट कूलिंग, मॅनिटॉल हे स्वीटमध्ये यूज होतं. हायग्रोस्कोपिक एक्सिपिएंट सॉर्बिटॉल. अवॉइड फॉर मॉइश्चर सेन्सिटिव्ह, अवॉइड फॉर मॉइश्चर सेन्सिटिव्ह, यामध्ये आन्सर येतं स्टार्च. मॉइश्चर सेन्सिटिव्ह काय, ज्यामध्ये आपण अवॉइड करतो
ते आहे स्टार्च. टॅबलेट इव्हॅल्युएशन डन टू ए रिड्यूस कॉस्ट, बी इम्प्रूव्ह लुक, सी इन्श्युअर क्वालिटी, डी इन्क्रीज प्रोडक्शन. तर याचा आन्सर आहे इन्श्युअर क्वालिटी. क्वालिटी इन्श्युअर करण्यासाठी टॅबलेट इव्हॅल्युएशन केलं जातं. हार्डनेस मेजर बाय, तर ते आहे मॉन्सॅन्टो. थेरीमध्ये आपण हे सांगितलेलं आहे. फ्रायबिलिटी ॲपॅरेटस रोशे. फ्रायबिलिटी लिमिट, तर ते आहे 1%. हाय फ्रायबिलिटी इंडिकेट्स, जर जास्त फ्रायबिलिटी असेल तर टॅबलेट वीक होतं. डिसइंटिग्रेशन ॲपॅरेटस ट्यूब्स 6 आहे त्याचं. अनकोटेड टॅबलेट डिसइंटिग्रेशन टाईम 15 मिनिट्स आणि इंटरी कोटेडचं आहे 2 hours. डिझोल्युशन टेस्ट मेजर्स. डिझोल्युशन टेस्ट काय मेजर करतं? ड्रगचं रिलीज मेजर करतं. 138. USP ॲपॅरेटस 1 बास्केट आहे आणि ॲपॅरेटस 2 पॅडल. कंटेंट युनिफॉर्मिटी प्रिपेअर फॉर लो डोस. कंटेंट युनिफॉर्मिटी कशासाठी प्रिपेअर केले ते लो डोस. तर मित्रांनो हा पार्ट 2 आहे. पार्ट 3 पण आहे आता आपल्यासाठी. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते बघूया. तर मित्रांनो सबस्क्राईब करा. आपले जे MCQ आहेत ते फार्मसिस्ट जी एक्झाम येणार आहे आपली त्या रिलेटेडच आहे आणि त्यानुसारच आपली तयारी चालू आहे. धन्यवाद.